सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे विधान केलंय त्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आपल्यासोबत रोहित पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हिंदूंचं मंदिर बांधलं, राम मंदिर बांधलं म्हणजे हिंदूंचा नेता होता येता असं नाही आहे, असं विधान आहे. किती महत्त्वाचं विधान आहे. अहो, भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये धर्माचा कुणीही नेता होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आम्हाला तरी माहिती आहे. आपण सर्वजण सेवक असतो. कितीही मोठे गुरु झाले तरी ते सेवक असतात. आता जर तिथे भागवतजी एका नेत्याकडे बघून ते सांगत असतील की कुणी नेता बनण्याचा प्रयत्न करत असतील, मग या देशामध्ये जे प्रमुख भाजपचे नेते आहेत त्यांच्याकडेच त्यांचं बोट असावं असं कुठेतरी आता तिथं चर्चा आहे. त्यामुळे आमचं असं मत आहे की जे मंदिर आहे ते मंदिर काय एका व्यक्तीला नेत्याला बांधलेलं नाही. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला काय का होईना तिथं सेवा म्हणून पैसे दिलेले, आम्ही सुद्धा तिथं सेवा केलेली आहे. मग या अनुषंगाने ते मंदिर सगळ्यांचं आहे. कुणी नेता बनण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा अर्थ धर्माचा वापर करून, मंदिराचा वापर करून कोणते राजकारण करते, स्वहितासाठी पद घेते आणि पद घेऊन तिथं अख्ख्या देशावर राज करते असं तिथं भागवतजींचं म्हणणं. त्यांचं नाव घेतलं नाहीये पण कुठेतरी रोख त्यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर आहे असं दिसतंय या सगळ्या प्रकरणानंतर. आणि राम मंदिराच्या नावाचा वापर इतरत्र करू नका असं सुद्धा त्यांनी भाजपच्या नेत्यांना खडसावून सांगितले, कान टोचले. खरं तर तसं बघितलं तर भागवतजींचं या विषयाच्या बाबतीत स्वागतच केलं पाहिजे. आणि जे कुठले नेते आहेत, माझं असं मत आहे की भागवतजी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून जे काय ते काम करतात ते करतात. आता अशात त्यांनी राजकीय स्टेटमेंट न करता नाव काय स्पष्टपणे लोकांना सांगावं. मस्त जोगला जात आहेत शरद पवार साहेब आणि त्यामुळे पूर्ण राजकीय परिस्थिती ढवळून निघेल असं वाटतं. कारण ज्या पद्धतीचं हिनस क्राईम झालेला आहे आणि जो अहवाल आला आहे शवविच्छेदनाचा तो देखील अत्यंत गंभीर आहे. 56 ठिकाणी घाव आहेत, अत्यंत गंभीर स्वरूपाचे हे घाव आहेत. कसं पाहता याकडे? नाही, एक तर पवारसाहेब तिथं याच्यासाठी चाललेले आहेत की पवारसाहेबांचं मत आहे की तिथे असणारे सामान्य लोक कुठल्याही समाजाचे असू दे आज भयभीत आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्या मुली सेफ नाही आहेत, आपलं मुलं सेफ नाही आहेत. एखाद्याला व्यक्त व्हायचं असेल तरी व्यक्त होता येत नाही. पोलीस प्रशासन हे फक्त काही नेत्यांचं तिथं ऐकतात, नाही तर वाल्मिक कराड नावाचा जो मास्टर माइंड आहे त्याचं तिथं ऐकतात. पवारसाहेबांचं मत आहे की त्या देशमुख परिवाराला तिथं न्याय मिळाला पाहिजे आणि ही जी घटना घडली ती परत कधी घडू नये या दृष्टिकोनातून ते परभणीला सुद्धा जाणार आहेत, ते तिथं बीडला सुद्धा जाणार आहेत. आणि माझं व्यक्तिगत मत आहे की 11 वाजता देवेंद्र फडणवीस साहेब तिथं भाषण करणार आहेत. भाषण करत असताना चिलीपिल्लींचं नाव घेऊन यांना आम्ही जेलमध्ये टाकलं हा विषय संपू नये. मास्टर माइंडला पकडलं पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण मास्टर माइंड इतका पॉवरफुल आहे की बीडमध्ये तिथं काही नेत्यांचं चालत नाही, मास्टर माइंडचं चालतं. नेत्यांच्या जवळ ते असले तरी. त्यामुळे तिथं जर लोकांना परत एकदा श्वास घेण्याची आपल्याला मुभा द्यायची असेल तर मास्टर माइंडला जेलमध्ये टाकण्याची जरूरत आहे. आणि मास्टर माइंडच्या आसपासच्या लोकांना ताकद देऊन चालणार नाही. पण केवळ मास्टर माइंड आहे की सुपर मास्टर माइंड पण आहे यामध्ये असं तुम्हाला वाटतं? आणि तो तिथपर्यंत सरकार पोहोचेल का? कारण आकांना आम्ही सोडणार नाही असं सुद्धा काल देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकदम मास्टर माइंडला पकडावं लागेल पहिलं आणि मास्टर माइंडच्या माध्यमातून मास्टर माइंड पकडला ना सगळं क्लिअर होतं कोण कोण त्यांच्या पाठीमागे आहे. पण तेवढे हिंमत आणि धाडस आहे का या सरकारकडे आपल्याला बघावं लागेल. अजित पवारांबद्दल जे देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं, आज देवेंद्र फडणवीस म्हणतायत की अजितदादाही कधी मुख्यमंत्री होऊ शकतात, माझ्या त्यांना शुभेच्छा. या वक्तव्याकडे कसं पाहता नेमकं? चांगली गोष्ट आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांनी या बाबतीत काय वाटतं हे बघावं लागेल. कारण 2.5 वर्षानंतर बरंच काय बदलणार आहेत आणि कदाचित राज्यातले काही प्रमुख नेते भाजपचे हे दिल्लीत सुद्धा जातील अशी चर्चा आहे. आणि ते जेव्हा दिल्लीत जातील तेव्हा भाजपचा मुख्यमंत्री बनेल का मग दादा होतील. आता या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात हे आपण बघूया. त्यांनी म्हटले की 3 शिफ्टमध्ये मुख्यमंत्री आम्ही काम करतोय आणि एकनाथ शिंदे यांना नाईट शिफ्टमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे. कसं पाहता याकडे? नाही, ठीक आहे, त्यांनी टिप्पणी केलेली आहे त्यात असंच मजेच्या योगामध्ये ते तिथं बोललेलं आहे. त्या बाबतीत मला काय बोलता येणार नाही. तुम्ही भेट घेतली शरद पवारांची आणि शशिकांत शिंदेनंतर तुम्ही भेट घेतली, सलील देशमुख यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा जडू लागलेल्या आहे. याबद्दल बोलतात. अजितदादांची भेट घेतली. नाही, आता उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे पद आहे. माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी व तसंच महाराष्ट्राच्या हितासाठी जे काय आम्हाला वाटतं पदाधिकाऱ्याकडे जावंच लागतं, त्यांची चर्चा करावीच लागते आणि ती चर्चा तिथं केली. आता ते काम करतील नाही करतील हा वेगळा विषय. पण लोकांनी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे, ठीक आहे, विरोधात असलो तरी सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन तिथं विनंती करणे ही आमची जबाबदारी आहे. कारण का मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यामुळे आता हे करतात नाही करतात हा वेगळा. आम्ही जाऊन भेटणार. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला यानंतर प्रतिआंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत. काल शिवसेनेनं केलं, आज भाजपचे नेते सुद्धा हातामध्ये बाबासाहेबांचा आम्ही अपमान सहन करणार नाही, काँग्रेसच अपमान करते अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत. कसं पाहता? हे सगळी रणनीतीचा भाग आहे?
भाजपचे जर कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार जर हातामध्ये संविधान घेऊन तिथं विरोध करत असतील म्हणजे अप्रत्यक्षपणे ते भाजपच्या एका मोठ्या नेत्याचाच विरोध करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे जरा काय चाललंय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. पण आमचं एकच मत आहे की अशा पद्धतीने जेव्हा वक्तव्य आपण करतो तेव्हा जे वक्तव्य ऐकतात, समजा एखाद्या टी व्हीवर हे वक्तव्य ऐकल्यानंतर लहान मुलगा बसला असेल आणि तो म्हणला अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं बोललं तर चालतं, संविधानावर बोललं तर चालतं, मग ठीक आहे आपण पण करू, हे असं होऊ नये म्हणून ती दक्षता सगळ्या नेत्यांनी घेण्याची जरूरत आहे. नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये, कारण काल मुंबई कल्याणमध्ये पण घटना घडली. मराठी माणसाला चिकन खातात म्हणून ही लोक घाण करतात अशाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रॉडनं मारहाण करण्यात आले त्या कुटुंबाला. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही बाहेरून आलेला आहात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या लोक मोठ्या मनाचीत म्हणून तुम्हाला तिथं परवानगी दिली. एका लेवलपर्यंत आम्ही ऐकू शकतो, लेवल जर तुम्ही क्रॉस केली तर आम्ही शांत बसू शकत नाही. ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा रक्त अक्षरशः सळसळलं आणि कुठंतरी म्हणतो ना एक युवा कसा असतो त्या पद्धतीचा तिथं एक मनामध्ये भावना आल्या. पण ठीक आहे, शेवटी संविधान, लोकशाही आणि ह्या गोष्टीसुद्धा मान्य कराव्या लागतात. सरकारने त्या बाबतीत कुठंतरी निर्णय घ्यावा आणि ह्या जर केसेस वाढत गेल्या मग थोडंसं महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपल्याला यावं लागेल, कारण मराठी माणसं ही दिल्लीपर्यंत पोहोचली होती हे कुणीही विसरू नये. खळखटाकची वेळ जवळ आली असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, आम्ही कंट्रोल करतोय, पण एका लेवलपर्यंत मराठी माणसं कंट्रोल करू शकतील. त्यामुळे हे जे काही बाहेरून येऊन इथं राहतात, आपलं घर चालवतात, तुमचं घर चालतंय हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचा परिवार इथं राहतो, आमचं मोठं मन आहे, संतांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. पण तिथंच येऊन तुम्ही त्याच थाळीमध्ये जर घाण करणार असाल, मराठी माणसांबद्दल तुम्ही चुकीचं बोलणार असाल, आमच्या मराठी माणसांना तुम्ही जर हात लावणार असाल तर मग आम्ही काय शांत साधी माणसं आहोत का? मराठी माणसं आम्ही पण दाखवून देऊ आमची ताकद, पण आता आम्ही शांत आहोत, तिथपर्यंतच त्यांनी मर्यादा ठेवाव्यात. मराठी माणसाला तुमचा सल्ला याबद्दलचा? नाही नाही, बघा आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची माणसं आहोत, धीर धरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जेव्हा काही गोष्टी घडल्या होत्या धीर धरला, पण एका लेवलनंतर जर अन्याय वाढत गेला पण धीर कधीतरी सोडावा लागतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवार यांनी कान टोचलेले आहेत आणि स्पष्ट इशारा दिलेला आहे की मराठी माणसांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.